भाजपच्या संसदीय समितीची आज दिल्लीत बैठक होते। भाजपने 119 उमेदवारांची यादी जाहीर निश्चित केली आहे। या संदर्भात गडकरीशी चर्चा करून यादी बोर्डासमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येईल। यापैकी किमान 50 जागांचे उमेदवार आज पहिल्या यादीत घोषित केले जाण्याची शक्यता आहे। महायुती पाठोपाठ आघाडीतही जागा वाटपाचा घोडा निम्म्या जागांवरून अडले। राष्ट्रवादीने काँग्रेसचा 124 जागांचा फॉर्म्युला धुडकावून लावला। तसंच काँग्रेसला आजपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। तर राष्ट्रवादीची जागांबाबतची आडमोठी भूमिका योग्य नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिली आहे। दिल्लीतल्या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडली आहे। महाराष्ट्र लोकशाही आघाडीने काल आपली पहिली 42 जणांची यादी जाहीर केली आहे। त्यात अकोला पूर्वचे विद्यमान आमदार हरिदास बदे, बाळापूरचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कर आणि अकोटचे प्रदीप वानखेडे यांना उमेदवारी मिळाली आहे। महाराष्ट्र लोकशाही आघाडी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण 288 जागा लढवणार आहे। त्यावेळी त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या संविधान आघाडीचा आम्हाला कुठलाही प्रस्ताव नाहीये, त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं। सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केलाय। कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गड नेस्तनाबूत करू असा इशारा उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला दिला होता। अखेर राष्ट्रवादी भवनात पालकमंत्री शशिकांत शिंदे, आमदार राजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तातडीची बैठक घेतली। सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। कोकणातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत या दोघांची चौकशी करण्याची परवानगी एसीबीनं गृहमंत्रालयाकडे मागितली आहे। गृहमंत्रालयाने ही फाईल मुख्य सचिवांकडे पाठवली असून सचिवांनी मंजुरी दिल्यास या दोघांची चौकशी होऊ शकते। शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून खलबतं सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या आदेशानं मुरबाड मतदारसंघात शिवसेना कामाला लागली आहे। युती झाली नाही तर मुरबाड मतदारसंघात सेनेनं आपला उमेदवार सुद्धा ठरवलाय। शुक्रवारी बदलापूरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेऊन शिवसेनेनं शक्ती प्रदर्शनच केलं। विधानसभा निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीला कालपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये 134 जणांनी 249 अर्ज नेलेत। नाशिक जिल्ह्यातल्या 15 विधानसभा मतदारसंघात 40,73,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। काल निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानं खऱ्या अर्थानं रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून डाव्या आघाडीचे उमेदवार डॉक्टर DL कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी घेतली आहे। जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच नेते आपल्याच उमेदवारांना पाडण्याची भाषा करतात। जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना उमेदवारी न देता दुसरा उमेदवार द्यावा, अन्यथा भुसावळ मतदारसंघात त्यांना पराभूत करण्याचा चंग माजी आमदार संतोष चौधरींनी बांधलाय। काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रोहिदास पाटलांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धुळे ग्रामीण मतदारसंघात प्रचार सुरू केलाय। काँग्रेस रोहिदास पाटलांना तिकीट देण्याचा विचार करतायत, तर रोहिदास पाटील मात्र पुत्र प्रेमाखातर कुणाल पाटील यांच्या तिकिटासाठी आग्रही आहेत। नवी मुंबईमधल्या बेलापूर मतदारसंघात बोगस आणि दुबार मतदारांची वाढती संख्या असल्याचं समोर आलंय। काँग्रेसच्या युवा संघटनेनं ही बाब समोर आणली आहे। बेलापूर मतदारसंघाच्या याद्यांची पडताळणी केली असता या मतदारसंघात श्रीवर्धनमधल्या मतदारांची नावं सापडली आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा व्हॉट्सअपवर जोरदार प्रचार सुरू आहे। एकाच पक्षाचे एकाच प्रकारचे मेसेजेस अनेक वेळा मोबाईलवर पाठवले जातात, त्यामुळे पिंपरी चिंचवडचे नागरिक प्रचंड हैराण झालेत। या मेसेजेसच्या धुमाकूळमुळे लोकांचे फोन हँग होत आहेत। ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या वोटिंग मशीन ठेवण्यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाला जागाच नाहीये। त्यामुळे ह्या मशीन्स ज्यामध्ये काही मशीन
बिघडलेल्या आहेत। ह्या सर्व मशीन्स ठाण्यातील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात ठेवण्यात आल्या आहेत, मात्र स्थानिकांनी याला विरोध केलाय। शिवसेना भाजपच्या ताब्यात तब्बल 7.5 वर्ष असलेली औरंगाबाद जिल्हा परिषद 2 वर्ष आधी काँग्रेस राष्ट्रवादीने हिसकावून घेतली आहे, मात्र आता पुन्हा भगवा फडकणार असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय। 4 मनसेचे सदस्य आणि 2 अपक्षांच्या मदतीने बहुमताचा 31चा आकडा मिळवण्याचा महायुतीचा इरादा आहे, तर सत्ता बदल होणार नाही असा विश्वास काँग्रेस राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे। उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे आता ही युती राहते की फिसकटते ह्याकडे लक्ष लागलंय। अशीच युती कायम राहिली तर विधानसभेलाही जिल्ह्यात आघाडी बिघाडी येऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे। राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांना पक्षात घेऊन भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेत काय होणार याची चुणूक दाखवली। दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजप मित्रपक्ष यांचे 29-29 असं संख्याबळ आहे, तर 1 सदस्य काँग्रेस आहे, त्यामुळे घोडेबाजार तेजीत आहे। नाशिक जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भुजबळ गट आणि अजित पवार गट यांच्यात चुरस आहे। अजित पवार गटानं काँग्रेसशी संधान बांधून अध्यक्षपद पटकावण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलंय। टीवायच्या विद्यार्थ्यांना परीक्षांबद्दल घोळ आहे। निवडणूक असल्यानं विद्यापीठानं परीक्षांचं वेळापत्रक अजूनही जाहीर केलेलं नाही। परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर होतील असं विद्यार्थ्यांना समजतंय, पण निश्चित तारखा कळलेल्या नाहीयेत। तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक, परीक्षा आणि दिवाळी एकत्र आल्यानं शिक्षकांना चांगलाच घाम फुटलाय। मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झालाय। बस झाडावर आपटून उलटली आहे। या भीषण अपघातात 4 ठार तर 13 जणांची प्रकृती गंभीर आहे। साई पूजा ट्रॅव्हल्सच्या बसला चिपळूणच्या आसुर्डे नजीक हा अपघात घडला आहे। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात एका चीनी बनावटीच्या खेळण्याचा स्फोट होऊन 3 मुलं जखमी झाली आहेत। हे तिघही घरात खेळण्याशी खेळत असतानाच ही घटना घडली। औरंगाबाद वैजापूर रस्त्यावर जनावरांचं मांस घेऊन जाणारे 5 ट्रक अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे। वैजापूरच्या गारज गावाजवळ ही घटना घडली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेनं चक्क एका विद्यार्थ्याच्या आईला चावा घेतला। शिलापूर गावात हा प्रकार घडलाय। शिक्षिका विद्यार्थ्यांकडून हातपाय दाबून घेते, मॉलिश करून घेते असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी पालक शाळेत गेले होते, त्यावेळी रजनी भोसले ही शिक्षिका बाचाबाची करत पालकांवरच धावून गेली। अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरातील पेट्रोल पंपावर भेसळयुक्त डिझेल दिलं जात असल्याचा आरोप करत ग्राहकांनी हे पेट्रोल पंप बंद पाडले। ह्या ठिकाणी दिलं जाणारं डिझेल हे केरोसिन मिश्रित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या एका कैद्यानं एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले। पोलिसांच्या प्रयत्नांमुळे त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे, मात्र तुरुंगात असताना तो मोबाईल फोनच्या माध्यमाने पीडित मुलीच्या संपर्कात होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।